गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या हातात आहे पैठणी। मी जे नेहमी पैठणीचे जॅकेट शिवते पाहू शकता, हे बघा खूप सुंदर आहे। म्हणजे 40, 42, 44 च्या मापाचं आहे। हे तिन्ही पाहिल्यानंतर खूप सुंदर। ह्याच्यामध्ये गणपतीच्या ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये बिलकुल वेळ नसतं, त्यामुळे खूप घाई ऑर्डर लवकर देतील तेवढं तुम्हाला टेन्शन नसणार आहे। कारण का गोड बीड खाण्यामध्ये थोडंसं कंट्रोल ठेवा। जे मी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये खास दाखवणार आहे एक वेगळ्या पॅटर्न मध्ये पैठणीचे जॅकेट, जे नेहमीच असतात पण आजच्या ह्याच्यामध्ये थोडासा मटेरियल वेगळा आहे, थोडासा कॉस्टली आहे। बऱ्याच जणांचे ऑर्डर आहेत पण व्हिडिओ मी लेट होत आहे टाकायला, कारण ऑर्डर जसे होते तितकाच कपडा होता, तितकाच ऑर्डर घेतलं होतं मी। ह्यानंतर तुमचे अगर ऑर्डर असतील तर मी तो मटेरियल मागून तुम्हाला बनवून देऊ शकते। आता माझ्याकडे मटेरियल म्हणजे ऑन द वे आहे, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ टाकेन मी लवकरच जॅकेटचा गणपती गौरीसाठी। तर गौरी गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। चल व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि परत उद्या भेटूया। धन्यवाद। माझ्या हातात आहे पैठणी। मी जे नेहमी पैठणीचे जॅकेट शिवते साडीतल्या कपड्यांचे आणि वेगळे असे असतात, ह्या वेळेस आहे सेमी पैठणी मधला हा कपडा आहे 700 रुपये मीटरवाला। तर तुम्ही जवळून पाहू शकता ह्याची फिनिशिंग, ह्याच्यावरची जे डिझाईन आहे मोर कमळ असं मल्टी कलर आहे आणि हा जो बेस आहे तो गोल्डन आहे। तर कुठल्याही ड्रेसवरती हा चालतो। फक्त जॅकेट आहे, त्यावेळेस फक्त जॅकेट आहेत। तर बरेचसे ऑर्डर होते, तर एक मी सेट तुम्हाला दाखवते। हे 3 वर्षाच्या मुलाचा आहे। तर हा बघा, तुम्ही मागून पाहू शकता, हे बघा खूप सुंदर आहे। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला धोती हवं असेल तर धोती करते, पण हे फक्त जॅकेट आहे जे ह्याच्यावरती आपण वेअर करू शकतो। तर आपण आता ह्याला इथे ठेवूया। आणि हे फ्री साईज आहे, पण तो दिसतोय व्यवस्थित ह्या डमीला। हे झालंय म्हणजे डमी आमची खूप छोटी आहे आणि जॅकेट खूप मोठं झालंय। तर दुसरं एक जॅकेट आहे जे 8 ते म्हणजे 5 ते 6 वर्षाचं, आणि ह्यावेळेस भरपूर ऑर्डर आहेत जॅकेटचे। पण मला सुरुवातीला दाखवायला जमलंच नाही, जसे मला ऑर्डर जमले तसे मी ऑर्डर घेत गेले। आणि हे सगळे गणपतीचे ऑर्डर होते। कमीत कमी मला वाटतं ह्यावेळेस मी जॅकेट काहीतरी हे 3 पकडले, तर सिंगल फक्त जॅकेट सेट तर पाठवलेलंच आहे। ह्यावेळेस भरपूर ऑर्डर होते, कमीत कमी 25 पर्यंत मी ऑर्डर पूर्ण केले। माझ्यासाठी 25 सुद्धा खूप मोठी ऑर्डर आहे असं वाटतंय, कारण जॅकेटला इतकी माझ्याकडे जास्त मागणी नाहीये। पण हा दुसरा दाखवते, हा पहिला आहे आणि तो आहे तो 3, असे 3 जॅकेट आहेत। तर हा जो आहे तुम्ही लुक पाहू शकता, सगळे सेम आहेत। ह्याच्यामध्ये थोडेसे पॅटर्न चेंज होऊ शकतात, हा जसा मटेरियल येतो तसा। ही डिझाईन भेटेल ह्याची खात्री नसते, तर दरवेळेस चेंज होते। आणि एका वेळेस आम्ही जितका कपडा आणतो त्या कपड्यातूनच आम्ही बनवतो। तर खास गणपती आणि ह्याच्यासाठी गौरीच्या सणासाठी ह्याची ऑर्डर आहेत। आता हे तर मला डम्मीला कसं तरी ठेवून मला हे दाखवावं लागेल, हे बसतच नाहीये, पाठोपाठ पडतायत हे, असं व्हायला लागेल। बघा पण माझे अशी कंडिशन होते, पण दिसायला जॅकेट खूप छान दिसतात। नेहमी तुम्ही माझ्याकडे मला वाटतं सेट पूर्ण तुम्ही धोती आणि जॅकेटचाच पाहिलेला आहे, फक्त जॅकेटचं नव्हतं पाहिलेलं तुम्ही। तर हा एक आहे आणि हा थोडासा फ्री साईज आहे, म्हणजे हा 42 म्हणजे 40, 42, 44च्या मापाचं आहे। हे तिन्ही पाहिल्यानंतर खूप सुंदर दिसतात। आता सणवार आहेत आणि हे जॅकेट पैसे वसूल आहेत असं मला वाटतं, कारण वापरण्यात येतात। बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही एकदा शिवून घेतल्यानंतर परत येईल की नाही असं, तर खूपदा ह्या घालण्यात येतात। कारण आता फॅशन आहे, तुम्ही धोतीवर घालू शकता किंवा नॉर्मली तुम्ही कुर्ता झब्बा असतो त्याच्यावर घालू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यावरती पण जे ह्याचं 3 पीस असतं त्यात सुद्धा हे जॅकेट वापरू शकता। आता पैठणीच्या जॅकेटला खूप मागणी आहे। खणाचं सुद्धा जॅकेट तुम्ही माझ्याकडे पाहिलेले आहेत, आधी मी दाखवलेले आहेत। तर तुम्ही जसं ऑर्डर देतील तसं सेट सोबत सुद्धा मी बनवते, म्हणजे साडीमधले पण मॅचिंग तुम्ही पाहिलेले परकर पोलकर जॅकेट पण बनवते। आता अशी साडी तुम्ही मला सांगितलं तर मी घेताना 2 साड्या घेणार, पण मॅक्झिमम जास्त पाहिजेत, म्हणजे 2-3 पीस पाहिजे। आणि शक्यतो तसं असतं, साडी परत जॅकेट आणि मुलांसाठी मुलींसाठी असं असतं तर दोन्ही साड्या संपून जातात। पण नवीन जोडपं असेल ज्यांच्याकडे मुलं म्हणजे नाही आहेत, लग्नाचे आहेत, ते त्यांच्या लग्नासाठी केलं
तर मी एक काम करते, त्यांचं सुद्धा ऑर्डर घेते, मग राहिलेला कपडा कशात तरी परत वापरण्यात येतो किंवा आम्ही एकमेकांशी जिथून आम्ही कपडा आणतो त्यांना सुद्धा आम्ही कनेक्ट असतो, त्यामुळं एकमेकांना ह्याच्यामध्ये हे होतं की माझ्याकडे हा नाहीये, तुझ्याकडे हा कलरचा कपडा आहे का, तर एकमेकांना आम्ही पाठवतो. तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. खास गौरी गणपतीसाठी पैठणीचे जॅकेटचे ऑर्डर होते आणि मला वाटतं ह्या साडीच्या सेटमध्ये काय नाव आहे तिचं, नाव लक्षात येणं, सांगलीवरून तिने तिच्या ह्याच्यासाठी सुद्धा असे 3 जॅकेट सांगितले होते. शॉर्ट व्हिडिओमध्ये कदाचित त्याचंच आहे आणि हे वेगवेगळे आहेत. हे एकाच आहे, हे एकाच आहे आणि हे एकाच आहे, असं वेगळं ऑर्डर आहे. ते ऑर्डर मी तिला शूटिंग घेते बोललेली, तिला स्वतः मी हे करते बोललेली, म्हणजे व्हिडिओ कॉल, पण मला वेळ नव्हता भेटला. मी फक्त तिला फोटो काढून पाठवले, तिने आवडलेत असं तिने थंब दिलंय. कारण ऑर्डर ह्याच्यामध्ये गणपतीच्या ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये बिलकुल वेळ नसतं, त्यामुळे खूप घाईते. तर सगळ्यांनाच असं हे वाटतं की आम्हाला पाहायचंय, त्यामुळे 1 महिना आधी तुम्ही सांगा. 1 महिना आधी सांगितलं ना मला खूप बरं पडतं, म्हणजे मी त्या पद्धतीने सगळे शिवते. कारण ज्यांच्याशी बॉन्ड म्हणजे आमचं करार आहे किंवा बॉन्ड आहे एक प्रकारचा, ज्यांचे बल्कमध्ये साड्या असतात त्यांचे कधी ऑर्डर आले की आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे हे जे माझे पर्सनल ऑर्डर असतात ते मी आधी घेते. तर खूप छान रिप्लाय आहे ह्यावेळेस गणपतीला, त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून आभार. बॅक कॅमेऱ्याने आपण पटकन बघूया, कारण हे मला उद्या कोरिअर करायचे. कसा वाटतो जॅकेटचा लुक, आणि हा छोटा आणि हा म्हणजे साईजनुसार आहे. ह्याला परफेक्ट आहे, त्याला परफेक्ट बसलाय आणि ह्याला हे नाही. मला आता साईजनुसार सगळे ह्या गोष्टी परत असं हे घ्यायचे डम्मी. ते ह्याला थोडंसं लूज ते असं वाटतं, पण ज्यांच्या साईजचं आहे त्यांना ते बरोबर येणार आहे. तर असं आहे. तर जवळून परत डिझाईन दाखवते. ह्याच्यामध्ये कलर कोणता आहे, पिंक, डार्क ग्रीन थोडासा येतो. परत हा जो आहे ह्या व्हिडिओमध्ये वेगळा दिसायला लागलाय, ॲक्च्युली हा चिंतामणीसारखा आहे, त्यात पण ग्रीन मिक्स आहे. आणि इकडं जो पोपट बसलाय तो ग्रीन आहे मिट्टू, आणि इकडे बघा हे फुलामध्ये ग्रीन आहे, सेम कलर दिसतोय. त्यात पर्पल पण आहे. म्हणजे कुठल्याही तुमच्या जे आपल्याला मॅचिंग करताना मल्टी कलर असेल तर आपल्या मुलांकडे असे जॅकेट असतील किंवा मिस्टरांकडे असेल तर कुठल्याही ह्याला तो मॅचिंग करू शकता. कारण ह्याच्यासाठी वेगळं काही असं साडी ते आपल्या कुठल्याही साडीवर ह्याचे ब्लाउजेस आहेत माझ्याकडे सगळ्या कलरचे. फुल पैठणी ब्लाऊज आहे, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि सेमी म्हणजे बॉडीला पुढचा आणि मागे थोडासा पाठीला आणि हाताला हा पूर्ण वापरून त्याचाही लुक मी दाखवलेला आहे. तर तुम्हाला हवे असतील तर ते तुम्ही बुक करू शकता. खूप सुंदर दिसायला लागलेत, खूप सुंदर दिसायला लागलेत. कसे वाटतात ते तुम्ही हे सांगा, नक्की सांगा. फक्त व्हिडिओ बघता एक कमेंट नसतं, काय नाही. ताईचा नंबर आहे म्हणून डायरेक्ट फोन करायचा आणि फोनवरतीच सांगायचं असं होतं. लोकांना पण दिसू दे यार, फक्त ऑर्डर येतात, ऑर्डर पूर्ण करते, कमेंट तर एकही नसतं असं वाटतं. तर बॅक कॅमेऱ्याने तुम्ही पाहिले लुक खूप छान आलाय. आणि मला घाम येतोय, बाहेर पाऊस येतोय तरी मला घाम येतोय. ऊन सावली बोलतात ना, पावसाचा खेळ चालू आहे. तर हे तुम्ही पडलं आता खाली, तर हे मी पटपट काढते कारण मला आता लगेच घडी करायचंय. आणि बाकीचं तुम्हाला पसारा दाखवलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार, असं आहे माझं गणपतीचं सगळं. तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे. खूप छान वाटतं हे जे पैठणी पाहिल्यानंतर. तर एक तर काय असतं, ऑर्डर देताना आपण थोडंसं विचार करतो, आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ. पण तुम्ही ऑर्डर लवकर देतील तेवढं तुम्हाला टेन्शन नसणार आहे. कारण का लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचलं, काय कमी जास्त असलं तर तुम्ही ऍडजस्ट कर किंवा काय असेल तर सांगू शकता. कारण वेळेत अगर तुम्ही दिलं आणि त्यात काय कमी जास्त असेल तर कोणी दुसऱ्याही ट्रायलसाठी, शक्यतो होत नाही पण कधी कधी लूज होऊ शकतंय किंवा टाईट होऊ शकतं, 19-20 होऊ शकतं, तर त्याला वेळ तरी पाहिजे. तर 8 दिवस आधी सांगा. बऱ्याच जणांचं असं ऑर्डर आलंय मला गौरी ह्याच्यासाठी की रविवारी तरी द्या, म्हणजे गणपती रविवारीच येतोय, तर रविवारी दिलं तर आम्ही गौरीला तरी घालू किंवा रविवारी सकाळी आलं तरी आम्ही संध्याकाळी तरी घालू, असंच सगळं चाललंय किंवा विसर्जनाला चाललंय. शक्यतो कोणाची ऑर्डर मी नाही म्हणत नाहीये, पण अगर नाहीच जमलं, शक्यच नसेल मला, तर मला नाविलाज आहे. कारण मटेरियल साड्या सगळ्या भेटल्या पाहिजे. कारण साड्या पटकन जाऊन सिलेक्ट कर, तुम्ही साडी पाठवलं हे पाठवलं तर पटकन मी शिवून देऊ शकते. पण हे नसेल ना, काय बोलतात, माझ्याकडे मटेरियल, तर तेव्हा त्याचं गोंधळ होऊ शकतो, असंही बऱ्याचदा होतं. तर आमची डमी आरामात निघाली, कारण आमच्या डमीला जॅकेट नको आहे, आमच्या डमीला नऊवारी ब्लाऊज 1 पीसच हवाय. तर चालेल, आता हे पॅक करते
आणि ह्याचा व्हिडिओ मी कदाचित इथं संपेन, छोटासाच व्हिडिओ असेल, ह्याच्याबद्दलच सांगत होते मी तुम्हाला. तर हे बघा, घडी करताना पण माझी काय अवस्था होते, हे असं आहे. तर असं ठेवून देते मी. आणि हे तिन्ही तुम्हाला इथं दाखवले. तर तुम्हाला कुठलीही ऑर्डर द्यायची असेल, साडी असू दे, वन पीस असू दे, जॅकेट असू दे, तुमच्या साड्यांचे ड्रेसेस असू दे, फक्त लवकर द्या, इतकंच सांगते. तर गणपतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. गौरी गणपती सण मस्तपैकी सगळे साजरे करतात, तसं तुम्ही साजरे करा. गोड बीड खाण्यामध्ये थोडंसं कंट्रोल ठेवा, जे मी करते. तर ते तेवढंच सांगणं आहे, कारण आरोग्याकडे तितकंच लक्ष द्यावं लागेल.